आडगाव पोलीस स्टेशनतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समितीच्या डॉक्टर सौ आशाताई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। प्राध्यापक दिलीप फडळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेत महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले। यावेळी सचिन खैरनार यांनी महिलांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांचा सत्कार केला। पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाला सक्रिय सहभाग नोंदवला। यावेळी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, पोलीस अधिकारी व महिला पोलीस हवालदार वारडे, कुमावत व बच्छाव मॅडम, पोलीस अंमलदार गोसावी, लाखलगाव पोलीस पाटील सौ स्वाती कांडेकर, विंचूर गवळी पोलीस पाटील रेखा पवार, शांतता समिती सदस्य मनोरमा पाटील, विद्या शिंदे यांसह महिला उपस्थित होते। सर्वप्रथम आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला आडगाव पोलीस स्टेशन महिलांची वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्याचा सन्मान आज या औचित साधून जयंतीनिमित्त केल्याबद्दल संपूर्ण पोलीस स्टेशन आणि इंचार्ज साहेबांचे, खैरनार साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो। आणि येणाऱ्या काळात स्त्रीने सक्षम कसं व्हायचं, सावित्रीच्या लेखी पुढं कसं यायचं, प्रत्येक महिलेने पुढं कसं जायचं याचं शिक्षण आम्ही घेणारच आहोत। प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशन किंवा अशा अनेक सुधारक अशा शाळा असतात, तिथून सावित्रीबाईचे वसा आम्ही पुढे घालवणार आहोत। आणि नक्कीच अशा प्रकारचे साहेब आपणही पुढे घेत राहा। आणि आशा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती, धन्यवाद। आज आडगाव पोलीस स्टेशन येथे आदरणीय थोर समाज सुधारक म्हटलं तरी चालेल अशा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर महिला माता भगिनी उपस्थित होत्या। त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील अनुभव सांगितले, तसेच पोलीस सदर कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि आज आपल्याला माननीय आपले सावित्रीबाई फुले यांनी जो रस्ता दाखवला आहे श्री शिक्षणाचा, स्त्री मुक्तीचा, यावर सगळ्यांनी त्याचं पालन करावे आणि याबद्दल मी सगळ्यांना आग्रह करतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट।